बस स्टॉप जवळ आल्यावर मिळालेल्या खिडकीतल्या सीटचा काय उपयोग? आणि पैसे नसतील तर हार मानावीच लागते. त्याचबरोबर परीक्षा आमचीच का? अशा काही कमेंट्स माझ्या एका रिसेंट व्हिडिओला आल्या आहेत. तर ऐक, बस स्टॉप येणार असतो, तरी त्या 2 मिनिटात खिडकीतून येणारी हवा ती फील करायला काय हरकत आहे? कारण आयुष्य फक्त डेस्टिनेशनबद्दल नसतं, ते छोट्या छोट्या मुवमेंट्समध्ये पण असतं. आणि वेळ कमी असला तरी फिलिंग पूर्ण असते. उशिरा मिळालेली, कमी वेळासाठी मिळालेली किंवा खूप स्ट्रगल करून मिळालेली गोष्ट तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर असू शकते. ट्रस्ट मी, ते तुला तेव्हाच कळेल जेव्हा तू जे डिझर्व करतोस ते तुला मिळेल. आणि तू स्वतःच म्हणशील, अरे मी मागितलेल्यापेक्षाही सुंदर मिळालं की मला. आणि तेव्हाच कळेल जे झालं ते खरंच चांगल्यासाठी झालं. आणि पैसे नसतील तर हार मानावी लागते असं नाही. पैसे नसतील तर स्पीड कमी होतो पण जर्नी थांबत नाही. कारण काही लोक पैशांनी जिंकतात आणि काही लोक जिद्दीने. आता राहिला प्रश्न, सारखी माझीच परीक्षा का? तर असं नाही आहे. प्रत्येकजण कमी जास्त प्रमाणात लाईफमध्ये स्ट्रगल करतच असतो. कुणी पैशासंबंधी, कुणी रिलेशनशिप संबंधी, कुणी हेल्थ संबंधी. फक्त कुणी सांगतं आणि कुणी सायलेंटली स्ट्रगल करत असतं.